समाजामध्ये स्त्री पुरुष भेद सुद्धा खूप पाहायला मिळतो. दोन उदाहरणं आपण घेऊ शकतो की जर कोणत्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर समजा 100% लोक जर त्या स्त्रीसाठी जात असतील मदतीला, तर त्याच वेळेस जर पुरुषावर कुठे अन्याय झाला तर त्या 100% लोकांपैकी बरेच जण गायब होतात आणि 2-5% लोकच फक्त उरतात. ठीक आहे. तर हा स्त्री पुरुष भेद नसावा. हीच गोष्ट थोडंसं उलट जर केली की अन्याय नव्हता, एखादी स्त्रीचं काही चुकत असेल आणि एखाद्या पुरुषाचं काही चुकत असेल, तर या संदर्भात ज्यावेळेस पुरुषाचं काही चुकतं त्यावेळेस पुन्हा ती 100% लोक जी माणसं असतात ती समोर येतात. ठीक आहे. आणि त्याचं जे काही आपली मतं आहेत ती मांडत असतात. परंतु त्याच वेळेस जर कुठे स्त्रीचं जर कुठे काही चुकत असेल तर त्या 100% लोकांमधली पुन्हा एकदा बरीच माणसं गायब होतात आणि 2-5% लोक उरतात. ठीक आहे. सो असा भेद नसावा. ठीक आहे. आणि मला अभिमान आहे की मी त्या 2-5% लोकांमध्ये आहे. स्त्री पुरुषाचा काही भेद नाही आहे. जिथे अन्याय किंवा जिथे कोणाला अन्याय होत असेल, कोणाचं चुकत असेल, याच्यामध्ये स्त्री पुरुषाचा भेद आपण नाही करायला पाहिजे. यासाठीच या गोष्टीचा सुद्धा इथे एक आपण संदर्भ घेऊ शकतो की बघा, रामायणामध्ये रामकथेमध्ये प्रभू श्रीरामांनी, ठीक आहे, प्रभू श्रीरामांनी पहिला वध जो केला तो कोणाचा केला बरं? प्रभू श्रीरामांनी पहिला वध ताडका राक्षसीचा वध केला. ठीक आहे. अन्याय अत्याचार करत होती ती स्त्री, त्यामुळं वध करताना हे त्यांनी पाहिलं नाही की स्त्री एक पुरुष आहे, राईट. आणि पहिला उद्धार सुद्धा अहिल्या मातेचा केला. ठीक आहे. तर असं प्रभू श्रीरामांनी पहिला वध सुद्धा एका स्त्रीचाच केला आणि पहिला उद्धार सुद्धा एका स्त्रीचाच केला. त्यामुळे स्त्री पुरुषाचा भेद कृपया नको करायला. ठीक आहे. ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात कृपया घ्याव्यात. शिवाराध्य आशीष समान मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा पुरुषोत्तम राम. भरतरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे. विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये.